सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मनपा कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। महापालिकेमध्ये विविध कार्यालयात नागरिकांना एजंट, कर्मचारी तसेच अधिकारी पैशांसाठी अडवणूक करत असतील तर कमिशनर यांनी मला वैयक्तिक ईमेल करावे असे आवाहन केले आहे। ऑनलाईन ॲप तसेच परिवर्तन ॲप आणि आपले सरकार या ॲपवरती देखील आपण तक्रारी नोंदवाव्यात। हा ईमेल आयडी महापालिका आयुक्त म्हणून मी स्वतः हाताळणार आहे। ती शिवाय माहिती देण्याची नावे गुप्त ठेवली जातील असं देखील ओंबासे म्हणाले। सदर तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास प्रशासकीय तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे ज्यांना कुणाला मनपा कर्मचारी, अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रारी करायचे असेल त्यांनी commissioner.solapurmc@gmail.com या ईमेलवर तक्रारी कराव्यात। नागरिकांना आमचं आव्हान राहील की कुठल्याही वेगवेगळ्या कारणासाठी जे महानगरपालिकेत कामं केली जातात त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली जाईल असेल किंवा मुद्दाम अडवणूक केली जात असेल तर आम्ही एक ईमेल शेअर करतोय सर्व commissioner.solapurmc@gmail.com। आणि प्रेस नोटमध्ये सुद्धा आम्ही हे ईमेल देत असतो। हा प्रामुख्याने हा जो ईमेल देतो आहोत त्या ईमेलचा वापर जो आहे तो जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावरती करावी। तुमच्या इतर कुठल्याही ज्या प्रशासकीय किंवा नागरिकांच्या अडचणी असेल त्या आपले जे परिवर्तन ॲप आहे किंवा आपले सरकार जे आहे त्याच्यावर करण्यात यावं। हे जे आम्ही ईमेल शेअर करतोय तो पर्सनली माझ्याकडे असणार आहे, आयुक्तांकडे असणार आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने हे पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या संबंधित कुठल्याही तक्रारी असतील तर त्या ह्याच्यावर करण्यात यावं। आमचे कुठलेही डिपार्टमेंट ज्या ठिकाणी प्रामुख्याने तक्रारी येतात, बांधकाम परवाना विभाग असेल, बांधकाम विभाग असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल, कुठल्याही विभागामध्ये पारदर्शक येण्याच्या दृष्टीनं सजेशन सुद्धा देऊ शकतात की कुठल्या पद्धतीने आमच्या कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काय असेल ते सजेशन सुद्धा पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आम्हाला ह्याच्यावर करू शकतो। त्याचबरोबर आपल्याकडं साधारणतः एक 2 ते 3 दिवसापूर्वी जे कावळ्यांच्या डेथ झाल्या होत्या, कावळ्याच्या डेथ झाल्यानंतर आपल्याला जे कावळ्यांचं जे आपण पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये जो H5N1 किंवा ज्याला आपण बर्ड फ्लू कॉमन भाषेमध्ये म्हणतो तर जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत मग ते आपला जो कंबर तलाव एरिया आहे आणि हुतात्मा गार्डन हे 2 जे एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला मृत कावळे आढळले तो आपल्याला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे। सर्वांना आपल्या मार्फत आव्हान हे राहील की या भागातले जे चिकनचे दुकान आहेत त्याचबरोबर इतर जे चिकन असेल, मटन असेल किंवा इतर जे मांस ज्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असू शकतं त्याच्यामध्ये कावळ्यापासून तर जे पक्षी आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा मानवाला पण काही कंडिशनमध्ये मानवामध्ये सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं। तर सर्वात महत्वाचं आहे की जे काही तुम्ही नॉर्मल पण जे मांस, मटन वगैरे खात असाल ते पूर्ण शिजवून खायचं आहे। आणि ह्या भागातल्या एरियातले जे दुकान असतील तर आम्हाला सकाळीच तो आदेश प्राप्त झालेला आहे। आम्ही आता संध्याकाळी पासून दुपारपासून इमिजिएटली त्या ठिकाणी जे मांस विक्री जे असेल, खुली मांस विक्री असेल किंवा मग शिजवलेले अन्नपदार्थ असेल ते बंदी करण्यासाठी आमच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्याच्या सूचना देत आहोत। आणि कुणालाही असे मृत कावळे वगैरे लक्षात आणून दिल्यास आमचा अतिक्रमण विभाग आहे आणि अॅनिमल वेटरनरी जे डिपार्टमेंट आहे तर त्याची बॉडी एक आम्ही SOP पण दिलेली आहे की डेड बॉडी कसं डिस्पोज ऑफ करावी, सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन कसं हे करावं। तर ती आणि शक्यतो या भागामध्ये नागरिकांनी सुद्धा काही दिवस समजा मला वाटतं की आपल्या तलावाचा एरिया हा जो एरिया आहे बऱ्याच वेळा नागरिक संध्याकाळी वॉकिंगसाठी करतात तर काही दिवस या ठिकाणी जाणं अवॉइड करावं। मग इतर आपले जे प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा। तर हे साधारणतः 15 ते 20 दिवसामध्ये याचं काम पूर्ण होईल आणि साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचं टेस्टिंग चालेल। साधारणतः मे एंड पर्यंत आपल्याला ते पूर्ण म्हणजे आपल्याला पूर्ण क्षमतेने आपल्या टेस्टिंग झाल्यानंतर त्यात काही अडचणी लक्षात येईल, परंतु काम साधारणतः आम्ही पुढच्या 15 दिवसामध्ये संपवण्याचं प्लॅनिंग करत आहोत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता लागते तर पोलीस अधीक्षकांनी सुद्धा आम्हाला पत्र लिहून आम्हाला आवश्यक मानपुरवठा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। साधारणतः 2 ते 3 आठवड्यामध्ये फिजिकल काम पूर्ण होईल, त्यानंतर टेस्टिंग सुरू होईल। तर ते सांगतो ना, शेवटी कसं होतं की याच्यामध्ये आपल्याला टेस्टिंग करताना बऱ्याच वेळा काही टेस्टिंग झाल्यानंतर मी सांगू शकेल की बाबा ती कारण अजून ते पूर्ण क्षमतेने पाणी आपण जेव्हा आताच वाहणार कारण त्यांनी जे आता टेस्टिंग करतात ते लिमिटेड पॅचेसचं 1 किंवा 2 किलोमीटर एरियामध्ये टेस्टिंग करत असतात। ऍक्च्युअली पूर्ण फोर्सने जेव्हा पाणी येईल याच्यामध्ये आणि त्यानंतर त्यात काय कुठं लिकेज होते का काय होते का ते झाल्यानंतरच मी सांगू शकेल की आपल्याला कधी आपल्या ताब्यात येऊन कार्य करतात। आता आम्ही जे सकाळी जो आधी झालेला आहे पूर्णच जो आपला जो कंटेनमेंट झोन आहे 1 किलोमीटरचा त्या ठिकाणी जे पूर्ण जो त्या ठिकाणी फक्त जे ह्याच्या संबंधित मांस रिलेटेड जे गाड्या आहेत ते पूर्ण बंद केले जातात। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जर सह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।